बटर लावणं सुद्धा जमलं नव्हतं तुला, आणि आज डिरेक्टली 7-7 माणसांचा स्वयंपाक केलायस तू, तो सुद्धा चुलीवर. यासाठी ना तुला 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 गोल्ड मेडल मिळाला, आणि गोल्ड मेडल नसलं ना तरी ग्रँड सिलेक्टर मिळायलाच हवा. क्या बात आहे. जास्त खुश नको होऊस. हे सगळे पदार्थ दिसतायत छान, पण प्रमे बॉईजला आवडायला हवेत ना हे. आणि त्यांना जर काय जेवण नाही आवडलं तर उद्यापासून तुझ्या हातचं जेवण तर सोड, साधं बघणार पण नाहीत ते या पदार्थांकडे. मी बघणार नाहीये, बघणार नाहीये, नाहीच बघणार आहे. नुसत्या घमघमाटावरून मी ओळखणार आहे की काय बनवलं ते. हो 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 हो, भेंडीची भाजी. इकडे काय, आ बटाट्याचे काप, ते तुझं असे 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 रवा लावलेले. आ. इकडे काय, डाळीची आमटी, पोळी, भात. पिंट्या मामा, तुम्ही सॉलिड आहात. तुम्ही फक्त वासावरनं पदार्थ ओळखताय म्हणजे कमालच झाली. अगं कमाल तर तू केलीस. कुणालाही बरं का, कुणालाही असं वाटणार नाही की हे जेवण कुठल्या नवशिक्या बाईने केलेलं आहे. नुसत्या घमघमाटाने माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पाणी म्हणजे पाणी सुटून तळ झालं तळात. पिंट्या मामा, हे थोडं जास्त होतंय. हा, तुला खोटं वाटत असेल ना, उरलेल्या मामा कंपनीला विचार. ते सुद्धा तुझं जेवण पोटभर जेवणार आहेत आणि तोंड भरून कौतुक करणार आहेत. हो, पण त्यांच्या भाज्याचं काय? आपल्या बायकोनी केलेल्या स्वयंपाकाचं त्याला वाटेल का कौतुक? आणि त्यासाठी आधी तो लवकर घरी यायला हवा ना. अगं त्याची येण्याची वेळ झालेलीच आहे. तू त्याला फोन कर, विचार कधी येतोय. मी मगापासून फोन करतोय, त्याला उचलतच नाहीये. कट करतोय सारखा. काय नाही म्हणजे कामात असेल तसा तो, पण. अरे असं कसं? तू एवढं छान जेवण बनवलंस आणि त्याने फोन उचलला नाही? काय बायकोची काळजी पाहिजे आहे की नाही त्याला? तू आत्ता फोन लाव, मी चांगली खरडपट्टी काढतो ते. नाही 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 मामा, तसं काही नको. नाही नाही, नको बिको काही नाही. बायकोचा फोन उचललाच पाहिजे. त्यातून तू एवढं छान जेवण बनवलंस आणि फोन उचलत नाही म्हणजे कायच्या काय. मी आलो. मामा मामा, आदित्य कश्यप, आज जे काही झालं त्याबद्दल आय एम रियली व्हेरी सॉरी सर. अरे सॉरी? अरे काय का सॉरी भाई? अरे भाई, मैंने तुझे थैंक्स कहने के वास्ते बुलाया है. थैंक्स मला? भाई तू ना होता ना तो यूनियन वाले मेरी जान ले लेते, ऑफिस चला देते. वक्त पे तू आया, सबको जो पका दिया ना, अच्छा किया. आई एम प्राउड ऑफ यू आदित्य. सर, इफ आय मे, तो भगवान झगडे त्यांनी रागाच्या भरात जे काही केलं ते जरा अतिच झालं. पण ती माणसं वाईट नाहीयेत सर. म्हणजे त्यांचे इंटेन्शन्स वाईट नाहीयेत. त्यांना फक्त न्याय हवाय. त्यांचं जे हक्काचं. ओ महापुरुष, ये तेरा सत्संग बंद कर दे. तू जिससे अच्छे कहते हैं ना, एक नंबर के झूठे हैं, एक नंबर के मक्कार है, धोखेबाज है, बेईमान है, कमीने है वो लोग. समझ गया? सही समझ ले, सही समझ ले. तू उनके साथ वक्त गुजारेगा ना, तब तुझे पता चले. और वो समझने का मौका मैं तुझे दे रहा हूं. इस कंपनी में आपकी जिम्मेदारी बढ़ने वाली है. ये सिर्फ मैं नहीं, अपनी कंपनी के ट्रस्टीज भी यही चाहते हैं. सर, कसली जबाबदारी? कुठली जबाबदारी? अरे भाई, बदलापुर की फैक्ट्री की पूरी जवाबदारी. इन मजदूरों की स्ट्राइक की वजह से बदलापुर की फैक्ट्री में काम बंद पड़ा है. फैक्ट्री बंद पड़ी है. अब तुझे वो स्ट्राइक भी हटानी है.
और फैक्ट्री भी बचानी है। सर पण आपलं ऑफिसचं सगळं काम मॅनेज करून मत आ, रेगुलरली मत आ, उस फैक्ट्री पर जा, उस फैक्ट्री को बचाना है और फैक्ट्री को बचाने का काम तो तू ही कर सकता है। सर मी कशी फॅक्टरी सांभाळणार? म्हणजे सर मी MBA केलंय ना सर, हे फॅक्टरी सांभाळणं वगैरे मला यात काहीच एक्सपिरियन्स नाहीये। अरे भाई, तू जब यहाँ आया तुझे कोई एक्सपीरियंस था? यहाँ आके ही सब सीखा ना। अपना काम छोड़ छाड़ के तू कितने अच्छे अच्छे काम करने लगा। अब वही काम तुझे फैक्ट्री में करना है, हाँ? सोच क्या रहा है? तू चाहे ना तो मालिक बन के पूरी आदित्य ग्रुप ऑफ कंपनी चला सकता है। तो ये छोटी फैक्ट्री क्या चीज है भाई? अब सोच मत आदित्य कश्यप, एक तशवीश का लेटर और बदलापुर की फैक्ट्री तुझे संभालनी है। अब ये फैक्ट्री को बचाना तेरे हाथ में है। क्या सोच रहा है भाई? क्या ये गुड न्यूज जाके अपनी बीवी को बता। नई नई शादी हुई है ना भाई, बीवी के लिए थोड़ा वक्त निकालना चाहिए, नहीं तो रुक जाएगी। यस सर, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। हेलो, अरे जेडी, मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे हमदम, मेरी जान, अब मैं तुझे ही याद कर रहा था। वो क्या है ना, बदलापुर की फैक्ट्री के यूनियन के वर्कर्स सब आ गए थे यहाँ पे, बहुत बड़ा दंगा किया वो लोग ने। अरे मेरी ऑफिस के बंदे ने जो भगा दिया है वो लोगों को, हर एक आदित्य कश्यप नाम का बेवकूफ लड़का वही अपनी जिंदगी संवारेगा। जस्टिस ने बदलापुर की फैक्ट्री की जिम्मेदारी उसको सौंपी है। अभी आदित्य कश्यप को मोहरा बनाकर वो मजदूरों की जमीन को हम हड़प लेंगे, पैसे कमाएंगे यार। हाँ? अगर कुछ भी गड़बड़ हो गई तो फंसेगा कौन? आदित्य कश्यप। हंसते हंसते सूली पे चढ़ेगा कौन? आदित्य कश्यप। तेवीस मिस कॉल, त्यातले 18 सहीच आहेत। मेलो 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 मेलो। अरे आपके दुश्मन आदित्य बाबू, जब तक हम आपकी सुरक्षा के लिए खड़ा हूँ आपका कोई बाल नहीं बांका कर सकता। देखो, हम आपके बारे में इतना सोचता हूँ और आप हमारे बारे में जरा भी नहीं सोचते। रुसताय काय तुम्ही? काय माझी बायको आहात का? काय झालं काय? वही तो, आप शादी करके अपनी बाइक को घर ले आए और हमको शादी का न्योता देना तो दूर का बात है, शादी के बारे में बता भी नहीं। अहो काय सांगू तुम्हाला, केवढी गडबड झाली लग्नात, पण त्याहीपेक्षा मोठी गडबड आता होतीये। क्या हुआ? 18 मिस कॉल आहेत बायकोचे। आदित्य बाबू, हम एक्सपीरियंस आदमी हूँ, हमारी शादी को 18 साल हुई गवा है और आज तक हमने अपनी बीवी का एक काल भी मिस नहीं किया हूँ। और आपकी शादी को गिने चुने 18 दिन नहीं हुए और आपने 18 काल मिस कर दिए हैं? ठीक है ना, आज जरा बिझी होतो ना ऑफिस मध्ये, तेवढं समजून गेली ती। आदित्य बाबू, लड़की जब तक सहेली होती है बहुत समझदार होती है, लेकिन जब सहेली बीवी बन जाती है तो बहुत खूंखार हो जाती है। और ऐसी गलतियों का हिसाब चुन चुन के लेती है। घाबरतोय कशाला? तिला आता फोन करून सॉरी म्हणतो ना मी पटकन। अरे पगला गए का, ऐसी गलती तो बिल्कुल मत करना। मग काय 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 करू म्हणताय तुम्ही? अरे आदित्य बाबू, गजरा गजरा, आप अपनी बीवी के लिए ताजे फूलों का गजरा लेके जाइए। अच्छा,
का? उससे ये होगा कि जब आपकी बीवी गुस्से से मुंह फेर लेगी तब आप उनके बालों में गजरा सजा पाएंगे। और एक बार आपने गजरा सजा दिया तो यहाँ यहाँ जाएगी, वहाँ वहाँ जाएगी, तो जहाँ जहाँ जाएगी खुशबू का पीछा नहीं छोड़ेगी और उसका गुस्सा आदित्य बाबू, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। आज काही झालं तरी तू तुझा राग सोडू नकोस. अरे माझाही फोन उचलत नाही म्हणजे काय? एवढं छान जेवण बनवलंस तू, त्याला अजिबात कदर नाही आहे जेवणाची. मला आहे कदर जेवणाची. माझ्या पोटात ना कावळ्यांचा एक असा थवा ओरडतोय. मी जेवून घेऊ का पटकन? सॉरी मला मारायचं नव्हतं खरं तुम्हाला. मी आदर्श गृहिणी बनायचं ठरवलं ना, मग सगळेजण आल्याशिवाय जेवणाला हात नाही लावायचा कोणी. दादा दादा आला म्हणजे सगळे आलेले. दादा आमचं सर्वस्व म्हणजे सगळे आले. ए चला लवकर या, चला 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 पटकन जेवून घेऊयात. चला 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 पटकन बसा रे. थांब थांब, एवढं मस्त मांडलंय, उगाच विस्कटू नकोस. अरे भाई मी भुकेने विस्कटलोय. एक 2 घास पोटात टाकू दे रे मला. अरे थांब ना. वा 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 वा, सगळं जमलंय. चला चला पैसे जमा करायला सुरुवात करा. सई आज पैज नक्की जिंकणार. मला नाही वाटत पैज जिंकेल म्हणून. हा नाही वाटत? एवढं फर्स्ट क्लास जेवण बनवलं सईने. नाही, जेवण मस्त केलंय तिने. अरे पण सगळा वेळ त्याच्यातच घालवलेला दिसतोय. म्हणजे आपली पैज सुगरण बनण्याची नव्हती, आदर्श गृहिणी बनण्याची होती, हो की नाही? मग आदर्श गृहिणी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावते, लावलाय. आणि काय ग, अगं सगळं तूप तू स्वयंपाकात वापरलंस की काय, म्हणून निरांजनामध्ये तूप नाही ती विसरलीस. नाही मी लावते लगेच. अगं देवाजवळ दिवा लावायच्या आधी हातपाय धुवायचे असतात आदर्श गृहिणीने, हो की नाही? मी तुला दापोलीला सोडून ये रे. खरंच रे. काकू आज गजरा हवाय. लग्न झाल्या एकदम नवऱ्यासारखे वागायला लागले दादा तुम्ही. बोला कोणता गजरा देऊ? आबोलीचा देऊ का मोगऱ्याचा देऊ? सोनचाफ्याचा करता येईल. सोनचाफ्याचा गजरा कोण मालत? आता आपली सई तर मुळात गजराच माळत नाही, आणि माळणारच असेल तर सोनचाफ्याचाही माळेल की. वेगळंच प्रेम आहे बाई तुमचं. थांबा थांबा, आता देते बनवून. मस्त. मामांना माझ्या आजच्या अचिव्हमेंट बद्दल सांगितलंच पाहिजे. नुसतं नाही सांगत, त्यांचं तोंडही गोड करतो. जिलेब्या घेऊन जातो.
दिवा उजळलाय खरा, पण तुझ्या पुढे तो फिकाच आहे. मस्का मारताय? खरं हे घर उजळून निघतंय ना दिव्यामुळे नाही, तर घरातल्या स्त्रीचा जो घरात वावर असतो ना त्यामुळे. आणि तू आल्यापासून ना घर जरा जास्तच प्रसन्न वाटायला लागलं. मामा, मी प्रयत्न करतेय खूप, पण कदाचित नाही जमत मला सगळ्यांना प्रसन्न ठेवायला. तू आहे ना दादाकडे लक्ष देऊ नकोस, जास्तच काटेकोर आणि परफेक्शनिस्ट आहे. मला नाही जमत, तुला काय जमणार आहे? नाही जमेल, मला जमेल मी. अगं तू नको त्या बंधनात अडकू. दादाच्या ना लक्षात येत नाही की त्याच्यामुळे घरातल्या स्त्रीला त्रास होऊ शकतो म्हणून. पण मला माहिती आहे ना, म्हणून तर मी बायकोला घरी घेऊन येत नाही. म्हणजे अगं माझं लग्नच झालं नाही तर बायकोला कुठून आणणार ना? म्हणून बायको नाही तर मग प्रश्नच नाही ना, आणि प्रश्न नाही तर उत्तर नाही, उत्तर नाही तर पुत्तर नाही. पुत्तर एक पंजाबी. मी आलो गो. आदित्य, मला तुला काहीतरी. ठीक आहे तू सांग. अगं आधी तू सांग. सई, आदित्य, एक मिनिट थांब जरा. आता मी आदर्श गृहिणी आहे ना, त्यामुळे नवऱ्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. त्यामुळे तू आधी सांग. ठीक आहे, एक मिनिट. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. अरे रे खरे, संसारात पडल्यापासून आपला भाषा बदलला. आधी कसं घरी येताना मामा मामा हाका मारत यायचा. आता काय लग्न झालं ना, त्यामुळे सगळे मामा म्हणजे कामापुरते मामा. कामाबद्दलच, कामाचीच एक छान बातमी आणली आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी खास जिलबाई आणल्यात. अरे आदित्य चांगली बातमी घेऊन आलाय. मामा एक मिनिट. काय जिलबी म्हणून फाफडा पण आणतोय? आणायचं आहे का? आम्ही घेऊन येतो. पण चला. एवढंच बात आहे, एवढंच बात आहे. झालं पुढे. अरे पण सईला जरा. अरे